तर मित्रांनो आता आपण चाललोय ट्युलिप गार्डन। ते आता आपण मेन रोडपासून थोडंसं जवळ थांबलोय। गाडी आपली तिकडे पार्किंग लावली। गाडी जर तुम्हाला आतमध्ये घेऊन यायची असेल तर तुम्ही आतमध्ये गाडी घेऊन येऊ शकता, परंतु आमच्या ड्रायव्हरने थोडीशी गाडी बाहेर लावली, म्हणजे आम्ही थोडंसं वॉकिंगमध्ये चाललोय, तर जवळच आहे। चला तर मित्रांनो आता आपण ट्युलिप गार्डनच्या जवळ आलेलो आहोत आणि याच्या शेजारीच एक बोटॅनिकल गार्डन आहे, ते सुद्धा तुम्ही गार्डन पाहू शकता। या ठिकाणी आल्यानंतर खूप छान गार्डन आहे, पण आता त्याच्या अगोदर आपण पहिलं ट्युलिप गार्डन पाहूया आणि ट्युलिप गार्डनचं तिकीट पण बघूया किती तिकीट आहे। चल तर आता आपण चालत आलो आहे मेन गेटवरती। ह्या ट्युलिप गार्डनला 2 गेट आहे, एक्झिट गेट आहे जे आपल्याला पहिलं लागतं, त्याच्यानंतर सेकंड गेट लागतं जे आपल्याला एंट्री गेट आहे। आणि एंट्री गेटला आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे त्या ठिकाणी तिकीट घेण्यासाठी थांबायला लागते। आता आपण तिकीट बघूया किती आहे। मोठ्याचं तिकीट आहे 60 रुपये आणि छोट्याचं तिकीट आहे 25 रुपये। तर मित्रांनो तिकीट काढलेलं आहे आपण आता। चला चल तर आता आपण तिकीट काढलेलं आहे आणि आता आपण एंटर करतोय आतमध्ये। अरे लय मोठं गार्डन आहे, वाव। आपण आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा विविध रंगाची पहिली फुलं दिसेल आणि जी फुलं बघा वेगवेगळ्या कलरची आपल्याला फ्लॉवर तिथं दिसतात। एक ट्युलिप एक झाड आहे आणि या झाडावरूनच या गार्डनला ट्युलिप गार्डन असं नाव दिलं आहे। ट्युलिपमध्ये जे प्रकार आहे फुलांचे कलरचे हे सगळे प्रकार इथं आपल्याला दिलेले आहे। जसे आपण म्हणतो की फुलांमध्ये जेवढे कलर आहेत, म्हणजे जेवढे आपल्याकडे जेवढे कलर आहेत तेवढेच या फुलांचे कलर आहे, म्हणजे जितके कलर आपण रेग्युलरली वापरतो जीवनात ते सगळे कलर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात या गार्डनमध्ये। ह्या फुलांचा प्रत्येक रंगाचं फूल तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते। गार्डन खूप मोठं आहे, तुम्ही जर विचार केला सगळं गार्डन पाहायचं तर साधारण तुम्हाला 2 तासापेक्षा जास्त वेळ लागतोय। या ट्युलिप गार्डनचं नाव इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन म्हणून या गार्डनला ओळखलं जातं। भारताच्या जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये हे ट्युलिप गार्डन आहे। हे सुमारे 30 हेक्टर म्हणजे साधारण 74 एकर क्षेत्रफळावर पसरलेले आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन म्हणून ओळखलं जाते। जाबरवन पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेलं हे गार्डन आहे, ज्यामध्ये दल सरोवराचे विहंगलोकन असणारे 7 टेरेस या ठिकाणी आहेत। काश्मीर खोऱ्यातील फुलशेती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी 2007 मध्ये हे उद्यान उघडण्यात आले होते। याला पूर्वी सिरसबाग म्हणून ओळखले जात असे। ट्युलिप फुलांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी 46 जाती आहेत। रॅनोक्युलस अशा यांचा समावेश आहे, ज्या हॉलंडमधून आणल्या गेल्या आहेत। ट्युलिप गार्डनमध्ये सुमारे 68 प्रकारची फुले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ट्युलिप गार्डन पाहण्यासाठी आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये आपल्याला चांगल्या फुलांचा या ठिकाणी आनंद घेता येतो, परंतु एप्रिलमध्ये मात्र या ठिकाणी फुले आपल्याला पाहायला मिळत नाही। या ठिकाणी या ट्युलिप गार्डनला भेट देण्याची सर्वात चांगली वेळ कुठली असेल तर ती आहे फेब्रुवारी व मार्च या महिन्यामध्येच आपण या ठिकाणी भेट द्यावी, कारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी फुले आपल्याला पाहायला मिळत नाही। मित्रांनो, या गार्डनची तिकीट आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही प्रकारे काढता येतात, परंतु ऑफलाईन काढलेली ती कधीही चांगली, कारण ऑनलाईन काढलेल्या तिकिटाची जास्त तपासणी होते, त्यामुळे आपला वेळ तिथे जातो। इथे गर्दी कितीही असली तरी या ठिकाणी आपल्याला ऑफलाईन तिकीट लवकर मिळते आणि आपली एंट्रीही होते।
प्रत्येक पर्यटक हा बघा प्रत्येकजण फोटो काढण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून ह्या मेमरीज त्याच्या लक्षात राहील. अशाच ह्या मेमरी त्याच्या लक्षात राहील, प्रत्येकाच्या लक्षात राहील, त्यासाठी प्रत्येकजण फोटो काढताना आपल्याला दिसतोय. आम्ही पण फोटोशूट केले आणि गार्डन खूप मोठं आहे. किती पण फिरा तुम्ही दमसान, परंतु गार्डन काही संपायचं नाही असंच म्हणलं तरी चालेल, कारण की खूप मोठं म्हणजे खूप मोठं गार्डन आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीचे फवारेसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे. सेंटरपासून या इकडनं ते अक्षरशः वरपर्यंत सगळे फवारेच आहे. याच्या बाजूने सुद्धा जाऊन तुम्ही मस्त इथे त्या फवाऱ्यांचा आनंद घेऊ शकताय. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सुद्धा खाली वेगळ्या वेगळ्या कलरची फुले लावलेली दिसतात. फुले झाले मित्रांनो, खरंच त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नक्कीच आनंद आल्याशिवाय राहणार नाही, कारण की नाद म्हणजे नाद खरंच भारी आहे. कारण की एवढ्या रंगांची फुलं एका वेळेस पाहणं हा तर माझ्यासाठी वेगळाच अनुभव आहे. कारण की किती प्रकारची फुलं आहे, म्हणजे किती कलरची फुलं आहे ते आपण बघून तरी सांगू शकत नाही. मित्रांनो, प्रत्येक बेडमध्ये प्रत्येक एका डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या कलरची फुलं इथं आपल्याला पाहायला भेटतात. आणि मस्तपैकी हे कारंजे खरं तर मोहून घेतात, कारण की या गार्डनच्या मधोमध अशा पद्धतीचे फवारे या ठिकाणी करण्यात आलेले आहे. एकदम जबरदस्त. तर मित्रांनो, कसा वाटला हा ट्युलिप गार्डनचा हा व्हिडिओ? मित्रांनो, पाहू शकताय कशा पद्धतीचे. तर मित्रांनो, ट्युलिप गार्डनमध्ये असलेले शेकडो कलर हे तुमच्या मनाला नक्की भावेल. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कलरफुल असं गार्डन मी या अगोदर कधीही पाहिलं नव्हतं. मित्रांनो, खरंच काश्मीरमध्ये आल्यानंतर तुम्ही ट्युलिप गार्डनला नक्की भेट द्या, कारण की या गार्डनमध्ये आल्यानंतर तुम्हाला खरंच म्हणजे मनापासून सांगतो खूप तुम्हाला छान वाटेल असं एक गार्डन आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काश्मीरच्या महत्त्वाच्या ठिकाणापैकी ट्युलिप गार्डन हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे. मित्रांनो, याच्या शेजारीच बॉटॅनिकल गार्डनसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकताय. या ठिकाणी आल्यानंतर दोन्ही गार्डन पाहायला विसरू नका. आणि मित्रांनो, हा सगळा व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत And I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this